नमस्कार, स्नेहस किचन मध्ये आज आपण खमंग थालीपीठ भाजणी बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्याचं साहित्य बघून घेऊया। इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। ह्याच वाटीच्या प्रमाणात 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। इथे पाव चमचा मेथीचे दाणे आहेत। छोटे 2-2 चमचे जिरे आणि धने आहेत। ते 1 वाटी फुल भरून ज्वारी घेतले। याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी एवढं उडीद डाळ, हिरवे मूग घेतलेले आहेत, पोहे, मूग डाळ घेतली आणि चणा डाळ थोडी तापवून घेतलेली आहे। त्यातच मंद आचेवर पहिले तांदूळ भाजून घेऊया। तांदूळ जास्त लालसरही करायचे नाहीयेत। एक 7 ते 8 मिनिटं मध्ये तांदूळ भाजून होतात। तांदूळ भाजून झालेले आहेत। आता ते काढून घेऊया आपण। तुम्हाला हवं तर तुम्ही सुती कापडावरही काढून घेऊ शकता। यातच ज्वारी टाकून घेतली। तुम्ही ज्वारी सोबत बाजरी घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। ज्वारी छान 2 ते 3 मिनिटांमध्ये चांगली भाजून झालेली आहे। छान सुवासही येत आहे। तेही काढून घेऊया आता। यातच पोहे टाकलेत। पोहे 1 मिनिटभर गरम करून घ्यायचे आहेत। कुरकुरीत झालेले आहेत ते आता काढून घेऊया। यातच आपण चणा डाळ, उडीद डाळ आणि साल काढलेली मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे। पण भाजून झालेले आहेत ते आपणही काढून घेऊया। हिरवे मूग भाजून घेऊया आता। मूगही भाजून झालेले आहेत तेही आता काढून घेऊया। धने जिरे मिनिटभर भाजून घ्यायचे। धने आणि जिरा तडतडायला लागले की ते काढून घ्यायचं। आता यातच मेथीचे दाणे टाकून घेऊया। भाजणी थोडी थंड झाली की गिरणीमधून दळून आणायचं। भाजणी सर्व मिक्स करून झालेली आहे। ते थोडं थंड झालं की गिरणीमधून थोडी रवाळच दळून आणायची। तुम्ही बघू शकता थालीपीठचं पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे। एकदमही बारीक नाहीये, थोडं रवाळच ठेवायचं आहे। आता याचेच थालीपीठ बनवून घेऊया। थालीपीठसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। बारीक चिरलेला कांदा, इथे तिखट घेतलेला आहे, बेडगी मिरची पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर खूप जास्त अशी घ्यायची आहे, त्याने चव खूप छान लागते थालीपीठला। चिरलेली हिरवी मिरची, इथे चवीनुसार मीठ। या वाटीच्या साहाय्याने 4 वाट्या एवढं थालीपीठचं पीठ घेतलेलं आहे। पीठच्या पिठातच कांदा टाकून घेतला। 1 मिरची बारीक चिरून घेतली। हळद 1 चमचा, 2 चमचे बेडगी मिरची पावडर। तुमच्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्तही करू शकता। तिखट मसाला घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची। चवीनुसार मीठ घ्यायचंय। सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचंय। लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचंय। थालीपीठचं पीठ मळून होत आलं की त्याला तेल लावून घ्यायचं। तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं पीठ। थालीपीठ थापण्यासाठी रुमाल खाली ओला करून घेतलेला आहे, त्यावरच थालीपीठ थापून घ्यायचंय। चारही बाजूनी व्यवस्थित एक समान थालीपीठ थापायचंय। त्यालाच असे छिद्र पाडून घ्यायचे। रुमाल उचलून असंच टाकून घ्यायचे त्यावर। तुम्हाला हाताने नाही जमलं तर रुमालानेच एका बाजूने टाकून घ्यायचे। मध्यम आचेवर एक बाजू व्यवस्थित शेकवून घ्यायची। तेल सोडून घ्यायचं। एक बाजू शेकलेली आहे, त्याची दुसरी बाजू शेकवून घ्यायची। खरपूस असं थालीपीठ तयार झालेलं आहे। एका प्लेट मध्ये काढून घेऊया। खमंग थालीपीठाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।